काळजी करू नकोस. हा, सगळं काही ठीक होईल. नवरात्र आहे, देवीकडे हेच माग की लवकरात लवकर या राक्षसापासून तुझी सुटका व्हावी. हा? ए रड नको ना बाळा. ए बघ, ए बघ, रड नको. होय, ठीक आहे, सगळं ठीक होईल. हे बघ, तू स्टडी टूरला गेलास आणि काय काय गोष्टी झाल्या आहेत बघ. यु नो व्हॉट, या कॉम्पिटिशन मध्ये माऊ भाग घेणार आहे. माऊ, जिला कुकिंग येतच नाही, माझं ड्रीम सॅबोटॅज केलंच, प्लस आता एक सीटही वाया घालवते. एक मिनिट, मला प्लीज एक्सप्लेन करशील का नीट काय सगळं चाललंय ते? अरे म्हणजे तिच्यापेक्षा बेटर कॅलिबरवाला माणूस पार्टिसिपेट करू शकला असता ना. मी पार्टिसिपेट करू शकले असते यार. पण तुला ही कॉम्पिटिशनच जर फालतू वाटते तर मग? आय एम जस्ट सेइंग, माऊपेक्षा बेटर कुकिंग मला येतं. ऑफकोर्स मला बेकिंग करायचं आणि बेकिंग इतकी कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे म्हणून तिला त्यात इंटरेस्ट नव्हता ना. आता ती काहीतरी साधी सोपी गोष्ट लोकांसमोर करणार आहे. हाऊ लेम इज दॅट? ही ऍड तू नीट वाचलीस का? मी कशाला वाचू? हे डूड, ही फक्त कुकिंग कॉम्पिटिशन नाहीये, बिझनेस स्टार्टअपच्या आयडियाजची कॉम्पिटिशन आहे. सी, आणि इट इज स्पॉन्सर्ड बाय बिग रेस्टॉरंट. म्हणजे हे सगळं प्रो लोकांसाठी आहे ना, माऊ सारख्या बिगिनर्स साठी नाही. ह्याच्यात बेकिंग इज माय थिंग. मला केक्स, पेस्ट्रीज सगळं करता येतात. म्हणून आपण काय सुरू केलं, कपवड्या. तर हे काय आहे पंगत, फ्रेंडशिप परंपरेशी? व्हॉट नॉनसेन्स इज दिस? सॅम, माऊ हुशार आहे, तुलाही माहिती आहे. सो तिने काहीतरी विचार केलाच असेल, राईट? एक मिनिट, तुझं अजूनही तिचीच बाजू घेणार असशील ना रियांश, तर सिरियसली आय एम नॉट इंटरेस्टेड इन टॉकिंग टू यू. सॅम, सॅम प्लीज थांब ना यार, ऐकून तरी घे ऍटलीस्ट. हे बघ, आय फील तू वेगळ्या ट्रॅकवर चालली आहेस पुन्हा एकदा. मी नाही, तू वेगळ्या ट्रॅकवर चाललायस. रियांश, कधीतरी मी जे म्हणते ते समजून घे ना. सतत मला का लेक्चर देतोस? मगाचपासून तेच करतोय. फॉर अ चेंज माझा ऐकशील आत्ता प्लीज? बोल. हे बघ, बिझनेस तू कधीही करू शकतेस. नंतर कधी? कॉलेज संपल्यावर. आणि हा जो एक्सपिरियन्स माऊला मिळणार आहे त्याचा फायदा तुलाच होणार आहे पुढे जाऊन. काही फायदा नाही होणार आहे याचा रियांश. आय वॉन्ट टू बी द न्यू फेस ऑफ द बिझनेस वर्ल्ड. तुला एक गोष्ट सांगू, माझ्या स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये जेवढ्या माझ्या फ्रेंड्स आहेत किंवा होत्या ना, एव्हरीवन वॉन्टेड टू बी अन ॲक्टर और अ मॉडेल. पण मला ते कधीच बनायचं नव्हतं. आय वॉन्टेड अँड आय वॉन्ट टू बी अ बिझनेस वुमेन. मला न्यूयॉर्कला जाऊन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन शिकायचंय, डॉलर्समध्ये पैसे कमवायचे. आणि त्यासाठी या 1 BHK मध्ये राहणारे माझे आजोबा आणि माझी मावशी माझे स्वप्न नाही पूर्ण करू शकणार आहेत. त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. एक्सक्यूज मी, मला अर्जंटली बोलावलं होतं. तुमच्या सिग्नेचर बाकी आहेत. ओ प्लीज. प्लीज बसा. बघू. तिथे मार्क केलेत ना, तिकडे सह्या करा. ओके. या स्पर्धेची मीटिंग वगैरे काही असणार आहे का, म्हणजे ओरिएंटेशन वगैरे? ते सगळं तुम्हाला ग्रुपवर कळेल. कधीपर्यंत कळेल? माहीत नाहीये. अहो माहित नाही म्हणजे नवरात्र सुरू आहेत, घरात घट बसलेत. तुम्ही अचानक आयत्या वेळेला सांगितलं तर? ओ हो 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 हो, व्हॉट अ सरप्राईज. या इट इज नॉट अ प्लेझंट वन दो. का? का म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा मला भेटलाय, इधर तुम्ही मला काहीतरी डिस्करेज करायचा प्रयत्न केलाय किंवा मला शिकवायचा तरी प्रयत्न केलाय मिस्टर शिखर राजदा. या व्हॉटएव्हर. उगाच सल्ले देणारी माणसं नाही आवडत मला. हे घ्या. बाय. तू नॉर्मल पेक्षा थोडी जास्त आगाऊ आहेस असं नाही वाटत तुला? डोंट यू थिंक? जरा जास्त लिमिट क्रॉस करताय तुम्ही, असं नाही वाटत तुम्हाला? सॉरी, मी तुला एकदम तू म्हटलं. पण कॉर्पोरेटमध्ये सर मॅडम आहो जाहो करत नाहीत, माहिती आहे ना तुला? ऑफकोर्स माहिती आहे, पण आपण कलिग्स नाही आहोत ना, हे माहिती आहे ना तुम्हाला? See, I told you. I liked your attitude. तुला मागच्या कंपनीमधनं काढलं होतं ना? स्टॉक करताय मला? ओ हो 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 हो. नो 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 नो.
इट्स अ पार्ट ऑफ माय प्रोसिजर. हो 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 हो. मग बदला तुमची प्रोसिजर. का कॉम्पिटिटर्सची माहिती ठेवणं आवश्यक आहे असं नाही वाटत तुला? डोंट यू थिंक? अजिबात नाही. तुम्ही एवढेही महत्वाचे नाही आहात माझ्यासाठी मिस्टर व्हॉट एव्हर. मग वाटून घे, कारण या कॉम्पिटिशन मधला मी स्ट्रॉंगेस्ट कंटेंडर आहे. ते मला ठरवू दे. बरं, त्या दिवशी माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही दिलीत तुम्ही. एवढे बिझनेस करता तुम्ही, मग या 10 लाखांच्या कॉम्पिटिशनमध्ये कशाला उतरताय? मला कंपनीतून काढण्याआधी मी कंपनीत अनेक वर्ष काम तरी केलं होतं. तुमचं काय मिस्टर व्हॉट एव्हर? कळेल, लवकरच कळेल. ठीक आहे, ते कळलं तरी मला तुमच्याविषयी रिस्पेक्ट वाटणार नाही. सी यू. एक मिनिट भैरवी, माझ्याकडे एक ऑफर आहे. आपण दोघं पार्टनरशिपमध्ये बिझनेस करूया. हे बघ, कॉम्पिटिशन संपली की मग वर्षभर बिझनेस मिळत राहील, त्यातून ट्रिमेंडस प्रॉफिट होईल. बघ, विचार कर, तू शार्प आहेस, स्ट्रॉंग आहेस. आपण दोघं एक कंपनी काढू आणि ही कॉम्पिटिशन जिंकू. संयम, कुठं गेली होती मायवे? आता काय झालं? काय व्हायचं बाकी राहिलं ते विचार मले. गुंड तर येऊनच गेले घरी, नंतर पोलीस आले होते, त्या पक्क्या दादाला घेऊन आलेले. माय बाई, तो पक्क्या दादा अशी नाटकं केली त्या माणसानं, अशी नाटकं केली. बाप्पा बाप्पा. हेल्थ. आणि हे सगळं इराईशांसमोर झालं? नाही, त्याची कृपा, पोट्टे घरी नव्हते. नशीब. राधा मम्मी, तुम्हाला माहितीये, हे अख्खं घरच ना मेसी झालंय. मी ठरवलंय, इराईशांना घेऊन इकडनं मी बाहेरच पडणार आहे आता. तू पडू शकते मायबाई, तू मोठ्या लोकांची पोर आहे, तू आजी आजोबा आहे, तू जाऊ शकते. आमचं काय बाबा, आम्हाला इथंच मारायला लागेल शेवटपर्यंत, आणि इथं जे जे काही चाललं ते उघड्या डोळ्याने पाहा लागेल. मला वेणूबाईची लय दया येते, त्या बिचारीले फोटोत राहूनही दुःख होत असेल माझ्या घराचं काय चाललंय हे. ते सगळं जाऊ दे. एवढं सगळं झालं, मग निलिमा आजीला घेऊन का नाही गेले हो पोलीस? ते तुई अतिशहाणी माऊ आणि तुझा तो आजोबा त्याने घातला गोंधळ. आणि असा बिझनेस करणार आहे माऊ. नाईस. कायचा बिझनेस करते तुझी माऊ, तुझी दुनियादारी संपत नाही. याच्यात तंगड्यात तंगड घाल, त्याच्यात तंगड्यात तंगड घाल. यु नो व्हॉट, मी जर भाग घेत असते ना त्या कॉम्पिटिशन मध्ये, तर मी छान एक प्लॅन केला असता, कसं प्रेझेंट करायचं, काय करायचं, एव्हरीथिंग ब्युटिफुली. गुड, बेटर, बेस्ट. कर ना तू, कर. माऊ जे करते ना, त्यात मला मुळात काही इंटरेस्ट नाही, सो नो. मग ते तू ते बेकिंग का फेकिंग कर ना. म्हणजे तिचं तिले करू दे माय बाई, तू कर असं म्हणलं. म्हणजे माऊच्या अगेन्स्ट जाऊन तिच्याशीच कम्पीट करायचं? काय ये इकडं, इकडे माय बाई, माय पिल्लू. नाही पाय, भैरवीने जर स्पर्धेत भाग घेतला आणि तिचा जो नंबर आला तर तिला 10 लाख रुपये भेटतील. बरं, पण त्या 10 लाखातले एक खळकू तरी तुला देणार आहे का? ते नाही देणार. म्हणून म्हणतो तू पण भाग घे. म्हणून मला असं आतून फिलिंग येऊन राहिलं की बापा तुले त्यात नंबर भेटीन. घेतं का मग? भाग घेतं का? नो, दिस इज नॉट फेअर. व्हॉट फेअर ना व्हॉट नॉट फेअर? सगळं फेअर असते ना मायबाई. युद्ध आहे ना हे, स्पर्धा म्हणजे युद्ध असते. तू भाग घे. मला असं वाटून राहिलं बापा की तुला जर नंबर आला तर तुला 10 लाख रुपये भेटतील. 10 लाख. तुझी सारी स्वप्न पूर्ण होतील मायबाई. तुले ते काय, ते तुझं ढगातलं किचन काय म्हणते त्याला, ते क्लाउड किचन, ते तू पुरं करशील. सारी भांडी कुंडी घेता येतील. तुला एक स्टाफ राहील. नाही भैरवी, पुन्हा एकदा ऑफरचा विचार कर, त्यात तुझाच फायदा आहे.
तुम्ही पॉलिटिक्स का नाही जॉईन करत मिस्टर व्हॉट एव्हर? का? कारण तुम्ही तुमचंच म्हणणं कॉन्ट्राडिक्ट करताय. आतापर्यंत मी तुम्हाला वीक वाटत होते, आता अचानक स्ट्रॉंग वाटतेय. मतं बदलू शकतात. पण इंटेन्शन्स नाही. तुम्ही कालही माझ्या वाटेत अडथळे आणत होतात आणि आजही आणताय. मी या स्पर्धेत उतरली आहे, त्यामुळे जिंकले तर पुढे काय करायचं हे सुद्धा मीच ठरवेन. तुमची ऑफर मी नाकारते, बट थँक्यू. का? ऑफर दिली म्हणून? हो, कारण यातनं मला हे तरी नक्की कळलंय तुम्ही खूप घाबरलाय. लहान आहेस तू, लार्जर पिक्चर बघत नाहीयेस. या स्पर्धेनंतर बिझनेस एक्सपांड होईल. मग माझ्या एक्सपिरियन्सचा तुला फायदा होईल. मग तर मला नुकसान झालं तरी चालेल, कारण तुम्हाला मुळात स्वतःला कष्टच घ्यायचे नाहीये. तुम्हाला अशीच माणसं हवी आहेत ज्यांना तुम्ही ऑर्डर्स द्याल, त्यांच्या स्किल्सचा वापर करून घ्याल. त्याला आउटसोर्सिंग असं म्हणतात. इनकॉम्पिटन्स म्हणतात. आणि अशा इनकॉम्पिटंट माणसांच्या ऑर्डर्स आता तरी मी घेणार नाही. हा बिझनेस माझ्या एकटीचा आहे. त्याचं जे काही बरं वाईट करायचं असेल मी करेन. फक्त मी. त्यात मला कोणाचाही इंटरफेरन्स नको आहे. तुले तरी चालेल काय? सारं तिलेच मिळालं तर मग तुले काय मिळते? काही नाही. नाही, मला नाही जमणार. मी आहे ना. तुले मालूम नाही बाई, मला सारं येते. माझा सारा जन्म स्वयंपाकात गेला ना. मी करीन तुले मदत. नाही, नको प्लीज. नाही नको प्लीज. असं वागलीस तर जिंदगीभर दुसऱ्याच ऐकत जगा लागेल तुले. एवढी परदेशातून आलेली पोर तू, हा परीसारखी सुंदर पोरगी माई. तुलाही वाटत असेल ना आपलं मोठं घर असावं, आपली गाडी असावी. सगळं होतं आमच्याकडे. या घरात साधी प्रायव्हसी नावाची गोष्टही नाहीये, माहितीये? भेटते ना प्रायव्हसी. प्रायव्हसी कुठे पळून जाते का? फक्त पैसा लागते त्याला. पैसा असला की हे सारं मिळते मायबाई. 10 लाख 10 लाख. हे बा विचार कर, पैसा हा त्या अल्लाउद्दीनच्या दिव्यातल्या राक्षसासारखा असते. कष्ट केले की पैसा मिळते, विचार केला की मिळतेच तो. पण आजोबा चिडले तर, माऊला वाईट वाटलं तर? कोणी चिडत नाही, कोणाला वाईट वाटत नाही. पैसा एकाच घरात येणार आहे की नाही? हा, तुझ्या मार्फत येऊ, तिच्या मार्फत येऊ. पैसा तर घरात येते की नाही? करतो. अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा, धरहर तल्लीन साला पद पंकज रेषा. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी अंबे माता की जय.